नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग सुरू करतोय. तर मित्रांनो, आजचे व्लॉगमध्ये स्विगी झोमॅटोतून जी अर्निंग होते त्याने फक्त घर चाललं जातं. तर याच्यामध्ये एवढी अर्निंग होत नाही, पैसे मागं पडत नाही. तर हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, झोमॅटो स्विगीचं काम ना हे खूप भंगार काम आहे. त्याच्यामध्ये एवढी अर्निंग होत नाही. तर कंपनीना खूप कमी पैसे देतात, लांब लांब पाठवतात. 4 किलोमीटरला 20 रुपये असे स्विगीवाले आपल्याला पेमेंट देतात आणि झोमॅटोवाले कमीत कमी 3 किलोमीटरला 20 रुपये देतात, 4 किलोमीटरला 22 ते 23 रुपये असे देतात. तर 6-7 रुपये किलोमीटर झोमॅटो पैसे देते, 6-7 रुपये किलोमीटरनी, आणि स्विगीवाले 5 रुपये किलोमीटरनी पैसे देतात. तर हा फरक आहे. आणि हे फक्त जायचे पैसे देतात, रिटर्न यायचे पैसे देत नाही. तर रिटर्नचे फक्त काय आपल्या झोनमध्ये येण्यापुरते 1 ते 2 किलोमीटरचे पैसे देतात, 3 रुपये ते नाही तर 4 रुपये. जोपर्यंत झोन आपल्या झोनचा डिस्टन्स आहे तेवढ्या किलोमीटरनी 2.5 रुपये किलोमीटरनी पैसे देतात आतमध्ये येण्यासाठी. जो झोनमध्ये आलो की लगेच आपले पैसे कमी होतात. म्हणजे काही काही वेळेस रिटर्न पे ना 10 किलोमीटरला झोमॅटोवाले 8 किंवा 6 रुपये देतात, कधी कधी 4 रुपयेच देतात. आणि जास्त 13-14 किलोमीटर असले तर 12 रुपयेपर्यंत देतात. आणि समजा 15 किलोमीटरच्या आसपास असली ऑर्डर तर कधी 24 रुपये रिटर्न पे झोमॅटो देतो, शेवटचा रिटर्न पे. तर अशा प्रकारे. आणि जर समजा आपल्याला हे रिटर्न पे भेटणार असला आणि समजा आपल्या कंपनीने दुसरी ऑर्डर लगेच टाकली तर हा रिटर्न पे कंपनी देत नाही, तो रिटर्न पे गायब करून टाकते. तर अशा प्रकारे कमी अर्निंग होती. त्या दिवशी मी दोन ऑर्डर केले होते, 11 किलोमीटर पाठवलं होतं. 11 किलोमीटरचे फक्त मला 77 रुपये दिले होते कंपनी. तर मित्रांनो सांगा, 77 रुपयात काही परवडतं का? आणि 11 किलोमीटर ऑर्डर घेऊन गेलो, तिकडून मी रिकामा आलो. 11 किलोमीटर टोटल 22 किलोमीटर झाले, 22 किलोमीटरचे 77 रुपये. काय परवडलं सांगा मला. तर अशा प्रकारे अर्निंग होती. तर झोमॅटो स्विगीमध्ये नाही, खूप कमी पैसे देतात, अर्निंग पण जास्त होत नाही. समजा आता 300 ठेवतात, 400 ठेवतात, 300 ठेवतात. त्याचं ऑर्डर टार्गेट पण एवढं ठेवतात ना मित्रांनो, ते ऑर्डर टार्गेटसुद्धा पूर्ण होत नाही. एक नाही तर 2 ऑर्डरनी टार्गेट जातं, कधी कधी ऑर्डरच होत नाही. कमीत कमी आता मला झोमॅटोला 4 लॉक ठेवले, म्हणजे 4 टार्गेट ठेवलेले असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे टार्गेट असते, 2च टार्गेट पूर्ण होते. आणि जर 4 टार्गेट पूर्ण करायचं असलं ना मित्रांनो, सकाळी 7 पासून तर रात्री डायरेक्ट 12 वाजेपर्यंत काम करावं लागतं. म्हणजे पूर्ण टोटल दिवस काम करावं लागतं. आणि पैसे किती होतात माहिती का मित्रांनो? तर 400 रुपये इन्सेंटिव्ह देतात आणि 1000 रुपये अर्निंग होते, म्हणजे 1400 रुपये अर्निंग होते. आणि 1400 रुपयात तुम्ही किती घंटे काम करता? 16 ते 17 घंटे काम करता, म्हणजे 15 ते 16 घंटे. आपण कंपनीत गेलो तर 8 घंट्याची शिप असते. 8 घंट्याच्या शिपमध्ये आपले 500-600 रुपये काय रोज असतं. त्यात आपले काही मेंटेनन्स नाही. पण याच्यात आपण आपलंच पेट्रोल टाकायचं, म्हणजे आपल्या स्वतःच्या खर्चाने पेट्रोल टाकायचं. 200 ते 300 रुपयाचं पेट्रोल टाकायचं. ते 200-300 रुपयाचं पेट्रोल टाकून आपण 1400 रुपये कमावणार, 1500 रुपये कमावणार दिवसाला. त्याच्यातून 300 रुपये पेट्रोलचे जाणार. आणि आपण जेवायला घरी येणार नाही, तिकडंच नाश्ता पाणी करणार. नाश्ता पाणीला आपले 100-1 रुपये वाया जाणार. म्हणजे टोटल आपले किती पैसे वाया जाणार? तर पेट्रोलचे 300 आणि 100 नाश्त्याचे 400 असे जाणार. आणि आपल्याला रोज काय पडणार? 1100 रुपये. 1100 रुपये रोज पडणार. आणि आपण काम केलेलं असतं 16 घंटे. 16 घंटेला आपण जर हाफमध्ये 8-8 घंटे डिवाईड केले तर आपले 550 रुपये रोज निघतो. तर 550 रुपये रोजाने आपण काम करतो मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये काहीच पैसा नाही, पैसे आपल्याला काहीच मागे पडत नाही याच्यामध्ये. आणि वेगळा खर्च हा म्हणजे आपल्याला मोबाईलचं रिचार्ज, परत आपल्याला गाडी पंक्चर झाले तर आपलेच स्वतःचे पैसे, कंपनी काय पैसे देत नाही, ते आपणच आपल्याला टाकायचे आणि गाडी पंक्चर काढून घ्यायचं. परत गाडीचा मेंटेनन्स येतो मित्रांनो. गाडी इतकी खराब होते फिरून फिरून, त्या गाडीचा स्पेशल अलाउन्स पण नसतो या कंपनीकडून. तर गाडी आपली दर महिन्याला खराब होते मित्रांनो. तर गाडीला सर्व्हिसिंगला लागतात 750-800 रुपये. काही ना काही खर्च म्हणजे येतच राहतो. गाडीचा सारखा घसारा होत राहतो, गाडीला सारखा प्रॉब्लेम येत राहतो. गाडी म्हणजे कामातूनच गेलेली राहते. तर आपली गाडीचं नुकसान पण करायचं आणि याच्यासाठी आपण 15-15, 16-16 घंटे पण काम करायचं. आणि आपल्याला पैसे देतात मात्र कंपनी जेवढे भेटतात का तेवढे 550-550 रुपये रोज. म्हणजे 500 रुपये रोजाने ते आपल्याकडून काम करून घेतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या गाडीचा मेंटेनन्स केला तर मग मित्रांनो आपले काहीच परवडत नाही. म्हणजे आपण जे काम करतो ना ते आपण फक्त पेट्रोलमध्ये पैसे घालतो आणि गाडीच्या मेंटेनन्समध्ये पैसे घालतो. मग उरतं काय? फक्त आपल्याला जगण्यापुरते पैसे भेटतात. म्हणजे आपण फक्त थोडासा किराणा भरू शकतो,
थोडंफार कपडे वगैरे घेऊ शकतो. एवढंच या कामामध्ये आपल्याला अर्निंग भेटते. जास्त अर्निंग होतच नाही. स्विगी झोमॅटोवाले सेम सारखेच आहे, दोन्ही पण सारखेच आहे. आता स्विगीमध्ये पण आपल्याला सांगतात 400 रुपये इन्सेंटिव्ह तुम्हाला. 400 रुपये इन्सेंटिव्ह देतात, पण 400 रुपये इन्सेंटिव्ह घेण्यासाठी आपल्याला 20-20च्या ऑर्डरी देतात. लांब पाठवतात. 4 किलोमीटरला 20 रुपये देतात. 4 किलोमीटर 20 रुपयाची ऑर्डर घेऊन म्हणजे 20 रुपयात परत आपण रिटर्न यायचं. म्हणजे 8 किलोमीटरला 8 म्हणजे फुकटातच आपण ऑर्डर देत असतो. आणि इन्सेंटिव्ह मग ते 400 रुपये इन्सेंटिव्ह, मग तेवढे 30 ऑर्डर 26 ऑर्डर कंप्लीट झाले का, तेव्हा मग ते 400 रुपये इन्सेंटिव्ह येतात. आणि तेच पेट्रोलचे पैसे असतात. आणि जे 20-20ने आपण गोळा केलेले असते, जेवढी अर्निंग व्हायला असते तेव्हा आपला रोज असतो. आणि त्याच्यात कमीत कमी स्विगीमध्ये 1500 रुपये होतात दिवसात. पण किती घंटे काम केल्यानंतर होतात, तर 16 ते 17 घंटे काम केल्यानंतर आपल्याला 1000 रुपये भेटतात. तर मित्रांनो, काय अर्थ याला? काही अर्थ आहे का? पैसेच उरत नाही, पैसेच मागे पडत नाही. ही कंपनीची रिॲलिटी म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो? फक्त हे राबवून घेते, कष्ट करून घेते, पैसे मात्र कमी देते. तर अजिबात परवडत नाही याच्यामध्ये. समजा आपल्या म्हणजे काय म्हणतो त्याला, ॲक्सिडेंट वगैरे झाला, ते आपल्याला स्वतः खर्च करावा लागतो मित्रांनो. पहिले आपण खर्च करणार, इन्शुरन्स क्लेम झाला तर भेटणार, नाही तर नाही भेटणार. तर क्लेमचे कधी पैसे पण देत नाही कंपनी. ते त्याला पूर्ण डॉक्युमेंट लागते. गाडी तीच लागते, तेच नंबर, तुम्ही गाडी जी दिली तीच लागते ते नंबर. परत ते वेगवेगळे डॉक्युमेंट मागतं कंपन्या इन्शुरन्सवाल्या. तर लवकर क्लेम पास पण नाही होत, कधी भेटत पण नाही शक्यतो. गेल्यानंतर आपण काय विचारणार आहे क्लेमचं? आपल्याला थोडी माहिती आहे. जो माणूस बघावतो त्याला थोडी पाहायला येणार आहे इन्शुरन्स देते का नाही देते, आहे की नाही? तर काहीला भेटतो, काहीला नाही भेटत. तर वेगवेगळे खर्च म्हणजे हे स्विगी झोमॅटोचं काम लय बेकार कंपनी. आणि आपल्याला हे तिन्ही ऋतूत काम करावं लागतं मित्रांनो. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये हे काम करावं लागतं. तर पावसाळ्यामध्ये तर खूप अडचण निर्माण होते मित्रांनो. रेनकोट पण अशी भंगार देतात नाही, तर त्याच्यामधून पाणी घुसतं सगळं. तर पावसा पाण्यात आपल्याला इन्स्टिट्यूटसाठी काम करावं लागतं. त्यांची ड्युटीची कंडिशन भरावं लागते. परत उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळ्यात पण इतका त्रास होतो मित्रांनो. उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये ऑर्डरी द्यावं लागतात. परत हिवाळ्यामध्ये एवढ्या थंडीमध्ये ऑर्डरी द्यावं लागतात. तर कस्टमरचे लय बहाणे असतात. कस्टमरचे कधी 4थ्या 5व्या 10व्या फ्लोअरवर राहतो. कधी लिफ्ट बंद असते तर पायी जावं लागतं वर चढत. आधी काही कस्टमर खूप त्रास देतात. लोकेशन चुकीचं टाकून ठेवतात आणि बोलावतात. काही शिवीगाळ करतात. काही कस्टमर चांगले राहतात, काही कस्टमर टिप देतात, त्यांचं काही वाद नाही. पण काही कस्टमर खूपच त्रास देतात, खूप वैतागतात. ऑर्डर केली की त्यांना वाटतं सगळे पैसे रायडरला दिलेत काय, तर रायडरला खूप परेशान करतात. रायडरची पूर्ण म्हणजे रायडरला एकदम हॅरेश करतात, रायडरला खूप ताण देतात. तर या प्रकारे खूप असा त्रास आहे या कामामध्ये. पण परवडत नाही, तरी पण लोक मजबुरीमधून पोट पाण्यासाठी करतो. या कामामध्ये फक्त ना घर चालवलं जाऊ शकतं आणि तुमची उपजीविका चालू शकते. याच्यामध्ये तुम्ही ना स्वतःसाठी काही करू शकता, ना काही होऊ शकतं तुमच्या याच्यामध्ये. हे काम फक्त पार्ट टाईम म्हणून बघावं. फुल टाईममध्ये तर अजिबात परवडत नाही. कारण याच्यामध्ये ना, आता माझी गाडी एवढी खराब झाली सांगू या कामामध्ये, तर मला अशी नवीन गाडी घ्यावं लागणार आहे. कारण ही गाडी 2-1 वर्षातच पूर्ण कचरा झाला त्या गाडीचा. म्हणजे पूर्ण वाट लागली. आत्ताच रिपेअर केली मित्रांनो, पुन्हा खर्च येतोय सारखा. दर महिन्याला खर्च येतोय गाडीला. कधी टायर टाकावं लागतोय, कधी ट्यूब टाकावं लागते, कधी टायर ट्यूब टाकावं लागते, कधी तिचं ब्रेक लायनरच जाते, कधी तिची ब्रेक लायनर तर त्या हप्त्याला जाते, पण आम्ही ते ब्रेक टाईट करतो तसं वापरतो. आणि कधी क्लच वायरच जाते, क्लच पेटच जाते, कधी मोटरच खराब होते, कधी चेन पॉकेटच खराब होतं, कधी गाडीला वेगळाच प्रॉब्लेम येतो. तर गाडीचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे आता गाडीला मला सेल्फ स्टार्ट करायचं आहे, आता त्याला मोटर गेली, मोटर खराब झाली, मोटर टाकावं लागणार आहे. आता किक मारू किका खराब होऊन जाते, क्लच प्लेटा गायब होऊन जाते, क्लच प्लेटा खराब होऊन जाते. तर अशी गाडीची नुसतं म्हणजे खर्च चालू आहे मागे, काही ना काही खर्च देत राहतो. लगेच रिपेअर केली की लगेच 2-3 महिन्याने आलंच गाडीचं काम. तर गाडीचं सारखं काम येतं, कारण जास्त फिरते गाडी, जास्त खर्च येतो. आणि या कामामध्ये सगळे पैसे मग माझे पेट्रोलमध्ये जाते आणि गाडी खर्चामध्ये जाते. आज समजा मी आज काम केलं आहे 500 किती समजा 1000 रुपयाचं काम केलं, तर आज टाकलं मी 250 ते 300 रुपयाचं पेट्रोल आणि 100 रुपयाचं नाश्ता, 400 रुपये खर्च झाले. आता उद्या मला पुन्हा काम करायचं आहे, तर आजचं पेट्रोल 300चं संपलं आहे, उद्या पुन्हा मला 300चं पेट्रोल टाकावं लागतं आहे. म्हणजे आजचे जे का आज 1000 रुपये कमावले त्याच्यामधले
कालचे जे म्हणजे 300चं पेट्रोल गेले आणि उरले 700 रुपये. 700 रुपयामधून परत मी 300चं पेट्रोल टाकणार, उरले 400 रुपये. 400 रुपये उरले, परत आज कामावर 700 रुपये आणि त्याच्यातून परत मला 300चं पेट्रोल टाकावं लागणार. 400 मग 800, म्हणजे कमीत कमी हप्तेभरातनं माझे 1500 रुपयाचं पेट्रोल लागतं आहे. आणि हप्ता पडतो आहे मला किती, 5 ते 6,000 रुपये. म्हणजे 5 कधी 5,000 पडतो. 5,000 हप्ता पडला, 1500 रुपयाचं पेट्रोल लागलं, तर हातात किती आले, 3,500. आणि किती घंटे काम केलं तर मित्रांनो, कमीत कमी 12 ते 14 घंटे काम करून, म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हप्त्यामध्ये 14 घंट्याने किती घंटे होतील सांगा मला कमेंट करून. तर कमीत कमी भरपूर घंटे होतील, म्हणजे डबलच काम होऊन जातं. परवडतं का रोज आपल्याला 300-350 रुपये रोज पडतो या कामामध्ये. मी निव्वळ म्हणतो याच्यामध्ये 300-350 रुपयेच रोज पडतो आहे. ते पण जर 8 घंट्याच्या हिशोबाने धरलं, 8 घंट्याच्या हिशोबाने धरलं ना, 300 ते 350 रुपयेच रोज पडतो या कंपनीत. आणि आपण आपला वेळ जास्त देतो या कंपनीमध्ये, ना आपल्याला फिरायला भेटतं आहे, ना कुठं आपल्या घरचे कामावर काही वेळ भेटतो आहे. त्याच्यामध्ये असं म्हणजे आता मी काय करतो आहे, या कंपनीमध्ये फक्त 10 घंटे जातो आहे. 10 घंटे जातो आहे, 10 घंट्यामध्ये माझी अर्निंग किती होते, 700 रुपये. त्याच्यात पेट्रोल जाते माझे 300 रुपयाचं. म्हणजे 800 ते 900 रुपये असं कॅल्क्युलेशन धरून चालतो आहे मी. कधी कधी 800 होते, कधी 900 होते, 700 होते. या 3 रेंजमध्येच होते. 1000च्या पुढं काय अर्निंग जाऊ नाही राहील 10 घंट्यामध्ये. त्याच्यामध्ये 300चं पेट्रोल लागतो आहे, 100चा नाश्ता लागतो आहे, 400 रुपये रोजचे खर्च होत आहे, निघतात 600 रुपये 10 घंटे करून. 500-600 रुपये रोज पडतो आहे असा समजून. कधी तो पण पडत नाही मित्रांनो. तर सध्या ऑर्डर पण खूप कमी आहे, ऑर्डर स्लॅक चालू आहे. जोपर्यंत आपल्याला इन्सेंटिव्हचं टार्गेट होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे परवडत नाही. आणि तुम्हाला सांगतो, इन्सेंटिव्ह ना 1-2 ऑर्डरनी जातो. 1-2 ऑर्डर कमी पडले काय इन्सेंटिव्ह गायब होतो. आणि तेवढ्यात पेट्रोल आपलं एवढं लागणार होतं ना 300चं, तेवढं लागलेलं राहतं मित्रांनो. आणि इन्सेंटिव्ह नाही भेटला ना, ते पेट्रोलचे पैसे आपल्याला निघत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला परवडत नाही या कामामध्ये. तर न परवडणं झालं हे काम स्विगी झोमॅटोचं. तर मित्रांनो, हेच तुम्हाला सांगितलं होतं, या कामामध्ये पैसे मागे पडत नाही. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.